मित्रहो नमस्कार. नेते गुंड का पाळतात, अगदी नवा कोरा विषय आपल्या पुढे घेऊन आलो आहे. एकच नम्र विनंती आहे, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकावा. मित्रहो, मी रिनेश रंजन आज पुन्हा एक अगदी नवा कोरा खणखणीत विषय घेऊन आपल्या पुढे उपस्थित आहे. मित्रहो, आज या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मित्रहो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे, माझी एक नम्र विनंती असते, अगदी थोडा वेळ काढा आणि चॅनलला मित्रहो सबस्क्राईब करून घ्या आणि पुढे घंटीसारखी एक तुम्हाला आकृती दिसेल, त्याला क्लिक करा आणि लागलीच ऑल बटनला टच करा मित्रहो. म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स दररोज आपल्याला आपल्या स्क्रीनवर बघायला मिळतील. मित्रहो, तर मित्रहो, जास्त विलंब न करता करूया सुरुवात विषयाला. नेते मंडळी गुंडांना का पाळतात, अतिशय महत्वाचा विषय आहे. मित्रहो, अनेक सामान्य माणसांना आपल्या अवतीभोवती काय चाललं आहे किंवा अनेक गोष्टींचं आपण बरेचदा जवळून आकलन करीत नाही, परंतु त्यामुळे सत्य काय ते आपल्यासारख्या सामान्य माणसांना माहीत नसतं. मित्रहो, आणि अशातूनच वर्तमानपत्रात किंवा टीव्हीवरील अनेक बातम्यांवर आपला विश्वास बसत नाही. असं होतं. अनेकदा राजकारणातील कारस्थानं बाहेर येताना आपण बघतो, ते ऐकतो, अनेक नेत्यांचे झालेले मृत्यू हे संशयास्पद असतात. अनेक नेत्यांचे नैसर्गिक मृत्यू होतात तेव्हा ते सत्य देशापुढे असतंच, माध्यमांमधून जे कळतं आपल्याला. परंतु अनेक नेत्यांचा अकाली आणि अचानक मृत्यू झाल्याच्या बातम्या आपण पाहिल्या असतीलच मित्रहो. आणि तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी असतील किंवा अलीकडे तर वकील व न्यायाधीशांना देखील कायमचं संपविल्याच्या बातम्या कानावर येत आहे. मित्र, कोर्टात जाऊन खरीखुरी साक्ष देणाऱ्या अनेक जणांना कोर्टापर्यंत पोहोचूच दिलं नाही, अशा सिनेमा स्टाईल घटनेच्या बातम्या यापूर्वी देखील आपण अनेकदा वाचल्या असतील, पाहिल्या आहेत. मित्र, यापैकी जास्तीत जास्त अशा प्रकारच्या बातम्या आपण राजकीय षडयंत्रातून झाल्याच्या पाहिल्या आहेत. पण मित्र, संशयाची सुई ज्या नेत्यांभोवती फिरताना अनेकदा उघड बोलल्या जातं किंवा माध्यमही ते दाखवतात, तरी देखील ते महानुभाव पुन्हा नव्या रूपाने भाषणं देताना आपण अनेकदा बघतो. मित्र, अशा प्रकरणांमध्ये अनेकदा निरपराध लोकांना जाळ्यात अडकवून तुरुंगात पाठविण्यात येते, हे पण लक्षात घ्या. असे कित्येक कैदी आहेत जे निरपराध आहेत. मित्र, आणि अपराधी मात्र राजरोसपणे आपल्यामध्ये वावरताना दिसते. मित्र, सर्वप्रथम ही हिंमत आणि एवढा आत्मविश्वास कुठून येतो? तर याचं एकमेव आणि मुख्य कारण म्हणजे मित्र अमाप पैसा, संपत्ती असणे. कारण माहिती आहे मित्र, या सर्व काळ्या आणि अनैतिक घटनांचं व्यवस्थापन करण्यासाठी सर्वप्रथम लागतो तो असतो मित्र पैसा. आणि हा पैसा शेवटी कुणाचा असतो? तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांचाच हा पैसा असतो. मित्र, आणि म्हणूनच बहुतांश नेते मंडळींकडून सर्वप्रथम रोजगार कुणाला मिळतो या देशात? तर तो मिळतो मित्र गुंडांना. या निमित्ताने एक प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो, मला आठवला. मला वाटतं कदाचित 15-20 वर्षापूर्वीची ही घटना असेल. नागपूरमध्ये एका मोठ्या स्टेडियमवर एक मोठा कार्यक्रम सुरू असताना मागे बसलेल्या काही लोकांनी पुढच्या झोनमध्ये पोलिसांना न जुमानता जाण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी भरपूर संख्येनं खासगी ठेकेदारीतील काही बाउन्सर्स देखील तैनात करण्यात आले होते. बाउन्सर्स तुम्हाला माहिती असतील, 20-25 वर्षाचे तरुण मुलं असतात अलीकडे. त्यातील काही बाउन्सर्स त्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न करतात जे पुढे जाण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा लोकांची संख्या जास्त असल्याने लोक बाउन्सर्सवर अक्षरशः तुटून पडतात. मित्र, तेव्हा त्या बाउन्सर्सपैकी फक्त 2 बाउन्सर्स एवढ्या मोठ्या लोकसमूहाला पांगवण्यासाठी यशस्वी होतात. परंतु त्या मारहाणीत गंभीर इजा होऊन 1-2 लोक चक्क मृत्युमुखी पडतात. मित्र, पण मंचावर असलेल्या राजकीय मंडळींमध्ये संविधानिक पदावर असलेल्या एका नेत्यावर या सर्व विषयाला सांभाळण्याचं संकट येते. मित्र, त्याची जबाबदारी असते.
मृतकांचे नातेवाईक विरोधकांचा आधार घेऊन कोर्टात जाण्याची भाषा करतात. म्हणजे अर्थात 1-2 दिवस हा सगळा गोंधळ चालला होता. अशा वेळी तो नेता मृतकांची पर्वा न करता त्या बाउन्सर्सनी त्या गर्दीला पांगवलं. ज्या बाउन्सर्सनी त्या गर्दीला पांगवलं होतं त्यातील पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चाणाक्ष आणि कुशाग्र असलेल्या 2 बाउन्सर्सला आपल्या राजकीय निवासस्थानी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या मार्फत बोलावून घेतो. आणि ते बाउन्सर्स जेव्हा त्या नेत्यापुढे येतात त्यांना सर्वप्रथम धमकावतो आणि नंतर काहीच वेळात त्यांना म्हणतो, तुमच्यावर गुन्हे लागणार नाहीत, तुम्हाला माझ्यासोबत काम करावं लागेल. तुम्हाला उद्या सकाळी आपल्या बॅग पॅक करून अमुक ठिकाणी यायचं आहे. तुम्हाला खाणे पिणे बिलकुल फ्री राहील, वरून खूप चांगला पगारही तुम्हाला मिळेल. अवघ्या 20-22 वर्ष वयाचे बाउन्सर्स आश्चर्यात पडले. परंतु आपले नशीब उघडल्याची जाणीव त्यांना झाली, त्यांना चाहूल लागली. मित्र, दुसऱ्या दिवशी ती 2 तरुण बाउन्सर्स मुले आपल्या तयारीने सांगितलेल्या ठिकाणी येतात. एक अज्ञात गाडी ड्रायव्हर त्या ठिकाणी तयार असतो आधीच. त्या गाडीत त्यांना बसायला सांगितलं जाते आणि त्या 2 बाउन्सर्स त्या 2 तरुणांना घेऊन भरधाव गाडी कुठल्या दिशेने जात आहे हे त्या मुलांना काही एक कळत नाही. आणि चक्क 8-10 तासांचा प्रवास करून ते त्या ठिकाणी पोहोचतात. एका मोठ्या बंगल्यात प्रवेश करताच त्यांनी काल पाहिलेला तो नेता पुन्हा त्या बंगल्यात त्यांना दिसतो. नेत्याचा पीए त्या मुलांना, स्वीय सहाय्यक त्या मुलांना त्यांचं दररोज नेमकं काम काय असेल उद्यापासून हे समजावून सांगतो. मित्र, दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच त्या नेत्याच्या सतत अंगाभोवती फिरण्याची त्यांना ड्युटी मिळते. चिकन मटन स्वादिष्ट भोजन, राहण्याची उत्तम व्यवस्था, गले लठ्ठ पगारावर ते रुजू होतात. ऐकलं मित्र, शासकीय सुरक्षा असताना खासगी बाउन्सर्सची गरज का लागते? मला वाटतं यापुढे आपल्याला अधिक सांगण्याची गरज नाही मित्र, कारण आपण समजदार आहात. मित्र हो, यातूनच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. तुमच्या लक्षात येईल की जर तुमचे हात स्वच्छ आहे तर तुम्हाला एवढं घाबरण्याची गरज काय? पण मित्र हो, अलीकडे चित्र फार बदललेलं आहे. बहुतांश नेत्यांचे हात स्वच्छ नाहीत हे यावरून स्पष्ट दिसते. जनतेचे सेवक वगैरे या सर्व गोष्टी एक आपली अंधश्रद्धा आहे. राजकारणात असलेले जनतेचे खरे सेवक मित्र हो केव्हाच अनंतात विलीन झाले. ती फळी संपली. ती मंडळी जनतेसाठी काही करायला पाहिजे केवळ या हेतूने राजकारणात प्रवेश घ्यायची. आता ते चित्र अजिबात दिसत नाही मित्र. महाराष्ट्रात तर सोडाच, पण विदर्भातील अशी काही मंडळी आहे मित्र हो, त्यांनी सबंध आयुष्यात फक्त 5 वर्ष सत्ता भोगली. फक्त 5 वर्ष. फक्त तेवढ्याच काळात, फक्त तेवढ्या 5 वर्षात त्यांनी एवढी माया, एवढी संपत्ती गोळा केली मित्र हो, की त्यांच्या अनेक पिढ्यांना कुठलंच वेगळं कामधंदा करण्याची गरज नाही. अनेक अवैध जमिनी घेतल्या, शिक्षण संस्था उभ्या केल्या, गाड्या घोड्या सर्व काही. मित्र हो, एखाद्या जुगारात जिंकल्याबरोबर जुगार सोडून एखादा जातो ना, तसा यशस्वी प्रयोग त्यांनी केला आहे. त्यांचे हात स्वच्छ नाहीत. आपली संपत्ती अवैध आहे ही त्यांना स्वतःला ठाऊक आहे मित्र. म्हणूनच त्यावेळी ते कुठल्याही विचारधारेचे असोत, जेव्हा ते राजकारणात असतील तेव्हा. पण आता मात्र ते ज्यांची सत्ता येईल त्यांच्यासोबत बेडूक उड्या मारताना दिसतात. आणि सत्ताधारी देखील त्यांना ब्लॅकमेल करीत असतीलच, यात काही शंका नाही. कारण इथे जुन्या फाईली शाबूत आहे हे लक्षात घ्या. कुणाची फाईल केव्हा उघडेल हे अजिबात सांगता येत नाही मित्र. आणि हल्ली राजकारणात नसलेल्यांकडे देखील, अर्थात पूर्वी राजकारणात होते आता नाहीत, यांच्याकडे सुद्धा भाडोत्री गुंड आहे मित्र, लक्षात घ्या. कारण हात काळे आहेच, पण अनेकांचं तोंड देखील काळं आहे हे लक्षात घ्या. त्यांना आजही ही धास्ती आहेच की कुणीतरी आपला पाठलाग तर करत नाही ना. म्हणूनच या मंडळींच्या अवतीभवती अदृश्य अवस्थेत गुंड अक्षरशः घिरट्या घालताना दिसतात मित्र. इथे शिकलेल्यांना नोकरी नाही, पण गुंडांना मात्र गले लठ्ठ पगाराचा रोजगार आहे हे विशेष. मित्र हो, हा विशेष भाग आपल्याला कसा वाटला
ते आपण नक्की लिहा. अशा भेकड नेत्यांना त्यांच्या सुरक्षेची आवश्यकता आहे, तर ते आपली सामान्य माणसांची सुरक्षा केव्हा करणार, हा प्रश्न आहे मित्र. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय भारत, जय संविधान. मित्र, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा मित्र. जास्तीत जास्त संख्येनं हा व्हिडिओ आपण शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करा मित्र. पुन्हा भेटू नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.